नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा टॉपिक असा आहे की जो मी व्हिडिओ अपलोड केला होता, हाऊ टू सिलेक्ट इंट्राडे स्टॉक्स. तर त्याच्या बाबतीत मला काही कमेंट्स आलेले आहेत. तर त्या कमेंट्सच्या बाबतीत मी डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला तो स्कॅनर वापरायचा आहे. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या स्कॅनरची लिंकसुद्धा प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे. तर आपण आता माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती जाऊया आणि पाहूयात कशा पद्धतीने तुम्हाला तो स्कॅनर वापरायचा आहे. ठीक आहे. स्टॉक सिलेक्शनच्या व्हिडिओमध्ये हा स्कॅनर मी वापरलेला आहे. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. सो बेसिकली मला 3 जणांच्या कमेंट होत्या. एक सागर कठाले म्हणून यांची कमेंट होती, तिरमल 24 म्हणून एक कमेंट होती आणि राहुल बने म्हणून अशा 3 कमेंट होत्या. आणि ह्या तिघांचंही म्हणणं होतं की हा स्कॅनर कशा पद्धतीने वापरायचा आणि ह्या स्कॅनरची लिंक मिळू शकेल का. तर ह्या स्कॅनरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधून हा स्कॅनर ऍक्सेस करू शकता. हा पब्लिक स्कॅनर आहे जो मी बनवलेला आहे. सो एव्हरीवन कॅन ऍक्सेस दिस स्कॅनर. आता बेसिकली जस्ट या स्कॅनरच्या बाबतीत मी थोडीशी माहिती देते. जेव्हा कधी तुम्ही ही लिंक ओपन कराल, ठीक आहे, डायरेक्टली ही लिंक तुम्हाला जी काही कॉपी केलेली आहे, म्हणजे जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती सिम्पली तुम्हाला गुगलमध्ये जाऊन लिंक ओपन करायची आहे. ठीक आहे. जर का तुमचं चार्टिंगचं लॉग इन नसेल तर कदाचित तुम्हाला फक्त लॉग इन करायला लागेल, पण बाकी लिंक वरनं डायरेक्ट हा स्कॅनर ऍक्सेसिबल होईल. आता पुढचा भाग असा आहे की ह्या स्कॅनरमध्ये जो काही 3 भाग आहेत, तर इथे तुम्ही बघाल, जर पहिला भाग आहे तो डिसेबल केलेला आहे, दुसरा सुद्धा जो काही पॅरेग्राफ आहे तो पण डिसेबल केलेला आहे, आणि तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो फक्त एनेबल्ड आहे. आणि तुम्ही बघू शकाल की लास्ट फिल्टर हा फ्युचर स्टॉक वरचा आहे. सो बेसिकली जर तुम्हाला इथे फ्युचर्स पेक्षा तुम्हाला कॅश स्टॉक्स वरती सुद्धा हा चालवायचा असेल, तर तुम्हाला जस्ट काय करायचंय की ह्या फ्युचर्स मध्ये जाऊन इथे तुम्हाला ऍक्च्युली कॅश सिलेक्ट करायचंय आणि सिमिलरली खालच्या सेगमेंटमध्ये सुद्धा जाऊन इथे तुम्हाला कॅश सेगमेंट करायचंय. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तो स्कॅनर जर तुम्ही वापरलात तर तो तुम्हाला कॅश सेगमेंटसाठी काम करेल. पण करंटली आता मला तो फ्युचर्सच्या सेगमेंट वरतीच मी तो सेट केलेला आहे. ठीक आहे. आता जे काही करंट रिझल्ट आहेत ह्या स्कॅनरचे, तर ते आपण डिस्कस करू शकत नाही, कारण की सेबीच्या रेग्युलेटरीनुसार मला 3 महिन्याच्या आधीचा डेटा डिस्कस करावा लागतो. पण इथे मी तुम्हाला जस्ट दाखवू इच्छिते की हा माझा बॅकटेस्टेड डेटा आहे. ठीक आहे. तर जो काही डेटा आहे, जो काही स्कॅनर आहे, तो डेली बेसिसवरती आपल्याला स्टॉक देतोय. म्हणजे इथे जर तुम्ही प्रत्येक बार बघाल तर प्रत्येक बार हा प्रत्येक दिवसाचा बनलेला आहे. का? कारण की आपण डेली नॅरो सीपीआर वरती काम करत आहे, जे की हा ब्लॉक आहे. पण जर तुम्हाला इच्छा असेल की तुम्हाला वीकली नॅरो सीपीआर बघायचे, तर सिम्पली हा ब्लॉक तुम्ही डिसेबल करून हा वरचा ब्लॉक एनेबल कराल, तर तुम्हाला वीकली नॅरो सीपीआरचे स्टॉक मिळतील. आणि सिमिलरली जर तुम्हाला मंथली नॅरो सीपीआर हवा असेल, तर फर्स्ट ब्लॉक तुम्ही एनेबल केला तर तुम्हाला मंथली नॅरो सीपीआरचे स्टॉक तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर सध्या आपला ह्या व्हिडिओचा जो काही डिस्कशनचा भाग आहे तो डेली नॅरो सीपीआर वरचाच आहे. सो मी थर्ड वाला ब्लॉक एनेबल करतेय, जो की डेली नॅरो सीपीआरचे स्टॉक आपल्याला देणार आहे. आणि तुम्ही बघाल तर खाली जर का हे जे काही बॅकटेस्टिंग डेटा आहे, सो बेसिकली तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही हा स्कॅनर तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही जो लेटेस्ट डेटा आहे, जो वरती आपल्याला नंबर ऑफ स्टॉक्स दिसत आहेत, ठीक आहे, जे मी डिस्कस नाही करू शकत व्हिडिओमध्ये, कारण की सेबीच्या रेग्युलेटरीनुसार कोणीही लेटेस्ट डेटा डिस्कस करू शकत नाही. ठीक आहे. सो 3 महिन्याच्या आधीचाच डेटा मी तुम्हाला दाखवू शकते किंवा डिस्कस करू शकते. पण तुम्ही लेटेस्ट डेटावरती तुमचं स्वतः टेस्टिंग जरूर करू शकता. आणि मला असं वाटतं की ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि कशा पद्धतीने तुम्ही स्टॉक ह्या स्कॅनरचा उपयोग करून बाय सेल करू शकता, ह्याचं पूर्णतः तुम्ही प्लॅनिंग करू शकता. सो बॅक टेस्टिंग करायला जस्ट फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की हा मला स्टॉक मिळाला होता स्कॅनर मध्ये 4 जुलैला. सो इथे तुम्ही बघू शकता की एव्हरी डे जेव्हा आपण स्टॉक बघतो, तेव्हा आता इथे 4 जुलैला आपण एक्झॅक्टली जाऊया.
ठीक आहे. सो 4 जुलैला हा मला एक्साइड इंडस्ट्रीज म्हणून पहिल्याच फर्स्ट स्टॉक आलेला आहे, एक्साइड इंडस्ट्रीज. सो त्या एक्साइड इंडस्ट्रीजच्या चार्ट वरती तुम्हाला जायचंय आणि हा ऍक्च्युली तुम्हाला सकाळीच मिळालेला आहे स्टॉक. ठीक आहे, म्हणजे 9:15 जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हाच तुम्हाला हा एक्साइड इंडस्ट्रीजचा स्टॉक मिळाला असणार आहे. सो बेसिकली याला ट्रेड करण्याचे अनेक मेथड आहेत, पण जी मेथड मी यूज करते ती मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जेव्हा कधी स्टॉक पर्टिक्युलरली, म्हणजे आता आपण असं करूया की मी इथपर्यंतचे सगळे बार्स कट करते. ठीक आहे, तर आता आपण 4 जुलैच्या चार्ट वरती आहे आणि हा मला माझ्या स्कॅनर मध्ये स्टॉक आलेला आहे. सो मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये याचा चार्ट ओपन केला. ही 9:15 ची कॅन्डल, हे जे ब्लॅक डॉटेड लाईन आहे ते माझं प्रिव्हियस डेचा लो आहे इथे. ठीक आहे, सो हे काय केलंय की त्यांनी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलाय प्रिव्हियस डेच्या लोचा. आणि सीपीआर इथे तुम्ही बघाल तर खूप नॅरो सीपीआर आहे. सीपीआर इज 3 ब्लू डॉट्स. ठीक आहे, आणि ते खूप नॅरो आहेत, त्यांची रेंज खूप नॅरो आहे. तुम्ही प्रिव्हियस डेचा सीपीआर बघू शकता, थोडंसं ऍव्हरेज रेंजचा सीपीआर होता काल आणि आज आता नॅरो सीपीआर आहे. तर बेसिकली तुम्हाला काय करायचंय की जेव्हा कधी ही कॅन्डल बनेल, ठीक आहे, एनी कॅन्डल, बेसिकली एनी कॅन्डल विच इज फॉर्म्ड बाय टचिंग द सीपीआर आणि टचिंग द 20 EMA. सो 20 EMA हा माझा लावलेला आहे, जी ही ब्लू लाईन आहे तो माझा 20 EMA आहे. ठीक आहे, सो अशी कुठलीही कॅन्डल की जी इंटरसेक्ट करते सीपीआर आणि 20 EMA ला, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. सो बेसिकली नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनला तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि स्टॉप लॉस तुम्ही जी ब्रेकआउट करणारी कॅन्डल आहे ना सीपीआर आणि 20 EMA ला, तिथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. आणि मिनिमम 1:2 चा जो रिस्क रिवॉर्ड दर वेळेला जो काही आपण डिस्कस करतो, सो मिनिमम 1:2 चा रिस्क रिवॉर्ड घेऊन तुम्ही अशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, सो अजून एखादं एक्झाम्पल आपण जर बघू शकलो तर बघूयात. सो आपण बघूयात की ट्रेंड चाललेला आहे का. ठीक आहे, सो सर्च केलाय मी स्टॉक आणि तो सेम 6 तारखेच्या लिस्ट मध्ये आलेला आहे, 6 जुलैच्या लिस्ट मध्ये आलेला आहे. सॉरी, 4 जुलैच्या लिस्ट मध्ये आलेला आहे. आणि इथे तुम्ही बघाल स्टॉक खूप खाली ओपन झालाय. ठीक आहे, खूप खाली ओपन झालाय, सीपीआर वरती आहे. सो इन दिस सिनारिओ आपण एकतर ट्रेड घेणार नाही, कारण की स्टॉक सीपीआरच्या जवळपासच आलेला नाहीये. ठीक आहे, सो आपण हा स्टॉक ट्रेड करणं अवॉइड करू शकतो. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला स्कॅनर मधून जे स्टॉक्स मिळतात, ठीक आहे, सो त्यावेळेला हे खूप इम्पॉर्टंट आहे की त्यावेळेला सीपीआर ला सुद्धा टच होणारी कॅन्डल तुम्हाला पाहिजे 5 मिनिटाची, आणि 20 EMA ला सुद्धा टच होणारी सेम कॅन्डल पाहिजे, तर तुम्ही तिथे त्या ट्रेडमध्ये एंट्री करू शकता. ठीक आहे, तर चान्सेस आहेत की तुम्हाला तो स्टॉक त्या दिवसासाठी ट्रेंडिंग मुवमेंट दाखवू शकतो. सो मला असं वाटतंय की जे काही व्ह्युअर्स आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी हे क्वेश्चन केले होते, त्यांना स्कॅनर हवा होता आणि स्कॅनर विषयी जास्त माहिती हवी होती, तर ती सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. सो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर ऐकायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कुठल्या विषयाच्या बाबतीत काही जर डाऊट असेल किंवा कुठल्या विषयाच्या बाबतीत मी व्हिडिओ बनवावे, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा. सो थँक्यू सो मच अँड बाय.